राम राम मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच हवं, कारण तुमच्यासाठी घेऊन आली खास साबुदाणा खिचडी. खूप लोक असं म्हणतात की साबुदाणा खिचडी बनवायचं म्हणजे खूप थोडं अवघड वाटतं, कचकच लागते साबुदाणा, परत तो जास्त भिजला जातो. तर कसं बनवायची खिचडी ही मी तुम्हाला सांगणार आहे फॅमिली कट्टा या रेसिपी चॅनलवर. तर चला बघूया कशी बनवायची आहे साबुदाणा खिचडी. बघा, इथं मी शेंगदाणे खरपूस भाजून घेतलेत व्यवस्थित. तर अगदी खरपूस भाजलेले आहेत. हे बघा, मी दाखवते चोळून. हे बघा, अगदी असंच तुम्हाला भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे. आणि मी शाबू अगदी व्यवस्थित भिजू घातला आहे, तसंच तुम्हाला भिजू घालायचं आहे. शाबूची क्वांटिटी जर 1 वाटी शाबू घेतला आहे तर 1.5 वाटी पाणी टाकायचं आहे तुम्हाला त्यात, आणि असंच भिजू घालायचं आहे शाबू तुम्हाला. तर हे मी 3 तास भिजू घातला होता, तेव्हा इतका छान फुगला आहे. आणि आहे तर मी बटाटे कापून घेतले, 2 मोठे मोठे साईजचे बटाटे आहेत, ते मी कापून घेतलेले आहेत. तर याच्यावरची साल काढून मग मी कट करून पाण्यात धुवून स्वच्छ ठेवलेलं आहे पाण्यात. आणि हे जे तुम्हाला शेंगदाणे मी दाखवले होते ते मी वाटून घेतले आहेत. आणि बघा ना, फार बारीक केलेलं नाही आहे, मोठंच आहे. आणि हे बघा, इथे मी मिरची घेतली आहे. मिरची तुम्ही कमी जास्ती करू शकता, हिरवी मिरची. तर इथं आपण ही प्रोसेस करायला चालू करूया. साबुदाणा खिचडी कशी करायची आहे हे सगळं सामान वापरून आपण खिचडी बनवणार आहोत. तर बघा, इथं मी कढई ठेवलेली आहे, आणि कढईत मी 2 चमचे होईल इतकं तेल ओतणार आहे. खूपही टाकायचं नाही आणि खूप कमीही टाकायचं नाही, तर अगदी योग्य प्रमाणात तेल टाकायचं आहे तुम्हाला. तर इथं मी 2 चमचे, मोठे 2 चमचे होईल इतकी म्हणजे तेल घेतलेलं आहे. माझी खिचडी पण खूप मी जास्त भिजवलेली आहे, तर त्या अकॉर्डिंग. आणि जिरे जर उपासाला तुम्हाला खायचे असतील, म्हणजे खूप लोक खातात आणि खूप लोक नाही खात, तर जे नाही खात ते नका टाकू. आणि शेंगा मी अख्खे टाकलेले आहेत असे. तर मी शेंगदाणे असे टाकून घेतलेत. आता ह्याला फ्राय करायचे आहेत थोडे तडतड होईपर्यंत. तर बघा, तर अगदीच काळे करायचे नाही आहेत, थोडेसे लालसर असं शेंगदाणे आपल्याला फ्राय करून घ्यायचे तेलात. बघा, फ्राय होत आहेत, एकदम असे तडतड उडतात, जसं मोहरी उडते तशीच तेलात ते उडतात. आणि खिचडीमध्ये एक प्रोसेस आहे की तुम्ही जितकी तेलकट कढाई ठेवाल आणि बटाटा जितकं चांगलं परतून घ्याल तितकं छान होईल. तर आता मी इथं हिरव्या मिरच्या जे कापून ठेवल्या होत्या ते टाकून घेतल्या आहेत, आणि अगदी तेलात व्यवस्थित फ्राय करून घेते, म्हणजे तिखटपणा थोडासा तेलात उतरेल. तर इथं बघा, मी फ्राय करते. आणि अगदी खिचडीतलं तुम्ही जर मिरची जरी खाल्ली ना तरी खूप तिखट नाही लागणार, कारण तुम्ही मिरची चांगली तेलात परतताय. तर यात मी आता बटाटे टाकून घेते जे कापून ठेवलेले होते. ते बटाटेही आपल्याला संग फ्राय करायचे आहेत तेलामध्ये. तर बघा, इथं तेलात मी बटाटे टाकलेले आहेत फ्राय करायला. तर हे बटाटे चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्याला. तर बघा, मी असे काप करून घेतलेत. तुम्हाला जसं म्हणजे खूप बारीक हवं आहे तर बारीक करू शकता. आणि यात दुसरी गोष्ट, तुम्हाला जर उकडून हवेत बटाटे तर उकडूनही भेटतील तुम्हाला बटाटे, म्हणजे करू शकता तुम्ही. तर यात 2-3 प्रकार आहेत खिचडीमध्ये, मी एक प्रकार तुम्हाला दाखवते. तर इथं मी मीठ टाकून बटाटा थोडंसं फिरवून घेते. बघा, इथं बटाटा थोडं थोडं लागायला चालू झालेलं आहे. तर आपल्याला सतत परतत राहायचं आहे जेणेकरून बटाटा चिटकू नये. बघा, व्यवस्थित आपण परतून घेतला आहे. आणि ह्याच्यावर मी 2 मिनिटासाठी झाकण ठेवते. 2 ते 3 मिनिट आपल्याला बटाटा वाफेवर शिजवून घ्यायचं आहे मीठ टाकून. तर हे बघा, माझा बटाटा 2 ते 3 मिनिटात अगदी व्यवस्थित शिजले आहे. तर मी 80% बटाटे शिजवलेला आहे, 20% बटाटा आपण खिचडीमध्ये हलवून शिजवायचा आहे. तर तसंच झालेलं. आता बघा तुम्ही, बटाटा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. तर आता मी यात शाबू टाकते. हे बघा, मी संपूर्ण शाबू टाकून घेतला आहे. हा माझा शाबू जास्त क्वांटिटीमध्ये होता. तर इथं मी कुट्टा जो वाटलेला होता शेंगदाण्याचा तोही टाकून घेतले. परतून घ्यायचं आहे, व्यवस्थित हलवायचं आहे. जितका तुम्ही कुट्टा टाकणार आहेत, म्हणजे शाबूच्या अर्ध्यापेक्षा जास्त आपल्याला कुट्टा टाकावा लागतो, कारण शेंगदाण्याचं कूट जितकं तुम्ही टाकाल त्यात तितकं ते शाबू इतकं छान खिलतं. आणि हे बघा, मी मीठ टाकते आणि मीठ टाकून परत परतायचं आहे आपल्याला. तर बघा,
हे बघा मीठ टाकून चांगलं खालीवर परतून घ्यायचं आपल्याला. खाली लागल्या म्हणजे ह्याची दक्षता घ्यायची की खाली लागू नये, कारण तुम्ही गॅस जर मोठा ठेवला असाल तर खालून जळू शकते खिचडी. तर एकदम गॅस आहे ना तुम्ही स्टीम एकदम बारीक करा फ्लेम त्याचा, आणि त्यानंतर खिचडी परतायला घ्या. हे बघा असं मी कढई पूर्ण असं खालून एकदम घासून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित. तर बघा, कारण तुम्ही जितकं चिटकलेलं काढाल ना तितकी तेल म्हणजे तेलकट कढई होईल, आणि जितकं चिटकलेलं हे असतं ना कढईला त्याच्यामुळे अजून चिटकतं आपलं शाबू, आणि मग ते चिक्कलसारखं व्हायला चालू होतं. तर अगदी तसं करायचं नाही. हे बघा मी दाखवते तुम्हाला की किती सुटसुटीत होतं. जे लोक म्हणतात ना की आमची शाबू सुटसुटीत नाहीत होत, कच्चेच होतात, तर तसं काही होणार नाही. ही जशी मी दाखवली आहे ना तशी तुम्ही खिचडी बनवून पहा, अगदी छान होते. बघा, तर इथं व्यवस्थित मी परतून घेतलेले आहे. बघा अजून एकदा दाखवते. हे बघा खूपही तेलकट नाही, खूपही सुक्की नाही. तर आपल्याला अशीच शाबू बनवून घ्यायचं आहे. ही आपली साबुदाण्याची खिचडी तयार झाली आहे. तर बघा किती व्यवस्थित साबुदाणा तयार झालेला आहे. तर उपवासासाठी नक्की ट्राय करा. ही बघा तयार झाली आहे आपली खिचडी. ही आहे साबुदाण्याची खिचडी. तुम्हाला कशी वाटली रेसिपी? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला नक्की कळवा. चला तोपर्यंतसाठी मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन परत तुमच्यापाशी येणार आहे आणि तुमच्या संग शेअर करणार आहे. चला बाय बाय.